मित्रांनो 2026 मध्ये कपाशी लागवड करत असताना बागायती त्याचबरोबर जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या टॉप व्हरायटींविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीचं उत्पादन किती असणार आहे, त्यासोबतच लागवड करत असताना लागवडीचं योग्य अंतर काय असावं, त्यासोबतच मित्रांनो प्रति एकर उत्पादन क्षमता किती असू शकते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। एकंदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एकंदर मित्रांनो या ज्या मी व्हरायटी सांगणार आहे या पूर्णपणे 100% बागायती जमिनीसाठी त्यासोबतच जाड जमिनीसाठी तुम्ही या व्हरायटींची लागवड तुम्ही करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो 2025 च्या अनुषंगाने या वर्षी जी आपण व्हरायटी बघणार आहोत ती अपडेट असणार आहे। मागच्या वर्षी या व्हरायटींचं चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देखील बघायला मिळालेलं आहे। त्यामुळे मित्रांनो अशाच व्हरायटी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे। हे जे काही माणसं सांगतात की 20 क्विंटल 22 क्विंटल 25 क्विंटल पर्यंत कपाशीचं उत्पादन घेतो, तर मित्रांनो ही गोष्ट वेगळी आहे। त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन असेल, वातावरण हवामानाचा प्रकार असेल, याच्यावरती पूर्णपणे अवलंबून असणार आहे तुमचं उत्पादन मित्रांनो। त्यामध्ये मित्रांनो एक साधारण आपण विचार केला तर 10 क्विंटल पासून 12-15 जास्तीत जास्त 16-17 क्विंटल पर्यंत आपण उत्पादन हे घेऊ शकतो। या व्यतिरिक्त जर कोणी काही जास्त सांगत असेल तर हा विषय त्यांचा वेगळा असणार आहे। त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागायती व्हरायटीमध्ये नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो राशी 659। मित्रांनो राशी 659 ही कपाशीची जी व्हरायटी आहे ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे। मागच्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षी चांगल्या प्रकारे आपण हिचं उत्पादन देखील बघितलेलं आहे। त्यासोबतच मित्रांनो हिचं एक विशेष म्हणजे मोठी बोंड आपल्याला बघायला मिळत असतात। बागायती जाड जमिनीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ही व्हरायटी आहे। त्यासोबतच चांगली उत्पादन क्षमता देखील याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असते। साधारणतः मित्रांनो राशी 659 ही व्हरायटी लागवड झाल्यानंतर 145 ते 160 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते। त्यामध्ये मित्रांनो तुम्ही राशी 659 या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात। त्यासोबतच मित्रांनो बागायती जमिनीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी दुसऱ्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे GHH 029। मित्रांनो ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे। मागच्या वर्षी देखील चांगल्या प्रकारे आपल्याला जाड जमिनीमध्ये बागायती जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन हे बघायला मिळालेलं आहे। सोबतच मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही लागवड झाल्यापासून साधारणतः 160 ते 65 दिवसामध्ये तयार ही होत असते। त्यासोबतच मित्रांनो हिची लागवड करत असताना तुम्ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तर जास्तीत जास्त जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात। या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे हिचे देखील मोठ्या प्रकारे म्हणजे मोठी बोंड आपल्याला बघायला मिळत असतात। त्यासोबतच मित्रांनो GHH 029 या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः 4x1 असेल किंवा 4x2 असेल किंवा 3x1.5 असेल या अंतरावर तुम्ही या व्हरायटींची लागवड ही करू शकता। चांगल्या प्रकारे तुम्हाला ही व्हरायटी उत्पादन देणार आहे। त्यासोबतच मित्रांनो नंबर 3 ची अत्यंत महत्त्वपूर्ण जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो राशी सीडची स्विफ्ट। मित्रांनो मागच्या वर्षाच्या तुलनेत जर आपण अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे या व्हरायटीने देखील उत्पादन दिलेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो राशी सीडची स्विफ्ट ही जी कपाशीची व्हरायटी आहे ही साधारणतः 150 ते 160 दिवसामध्ये तयार होत असते। त्यासोबतच मे महिन्याच्या मध्यानंतर किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यापर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात। राशी सीडची जी स्विफ्ट ही जी व्हरायटी आहे मित्रांनो ही व्हरायटी हलकी जमीन असेल किंवा जाड मध्यम जमीन असेल, पाण्याचा व्यवस्थितपणे जर पुरवठा असेल किंवा पाणी चांगल्या प्रकारे जर असेल तर तुम्ही या व्हरायटीची लागवड ही करू शकतात। चांगल्या प्रकारे उत्पादन ही देत असते। त्यासोबतच मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 4थ्या नंबरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मैको सीडची बाउन्सर। साधारणतः एक विचार केला तर मागच्या वर्षी देखील चांगल्या प्रकारे हिचं उत्पादन मिळालेलं आहे। त्यासोबतच मोठी बोंड देखील या व्हरायटीची बघायला मिळत असतात। साधारणतः विचार केला तर 160 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते। मैकोची बाउन्सर ही देखील बागायती चांगल्या प्रकारे व्हरायटी म्हणून तुम्ही ची लागवड ही करू शकतात। त्यासोबतच मित्रांनो एक व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो US 7067। एकंदर मित्रांनो मागच्या 1-2 वर्षापासूनचा जर अनुभव बघितला तर थोडाफार याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे, परंतु मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली। त्यासोबतच इतर जर मागच्या वर्षाचा थोडासा अभ्यास आपण हवामानाचा विचार जर सोडला तर एकंदर ही व्हरायटी चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे। उत्पादन क्षमता देखील चांगल्या प्रकारची या व्हरायटीमध्ये बघायला मिळत असते। उभी वाढ असेल, आडवी वाढ असेल किंवा सरळ देखील वाढ असेल चांगल्या प्रकारे होती। फांद्यांना फांद्या फुटवा फुटतो अशी ही व्हरायटी म्हणजे 7067। मित्रांनो US 7067 चांगली व्हरायटी आहे। उत्पादन चांगले देते। साधारणतः लागवडीपासून 160 दिवसात ही तयार होत असते। तुम्ही या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात। त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची अत्यंत महत्त्वपूर्ण सगळ्यात शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीकर सीडची जय हो। मित्रांनो श्रीकर सीडची जय हो ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे। साधारणतः 150 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते।
मित्रांनो, तुम्ही ही व्हरायटी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करू शकतात. चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता या व्हरायटीची बघायला मिळत असते. मागच्या वर्षामध्येच या ज्या व्हरायटी आम्ही सांगितल्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. एकंदर मित्रांनो, तुम्ही ह्या ज्या व्हरायटी आहेत या व्हरायट्या तुम्ही रेफर म्हणून तुम्ही वापर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपली जमीन असेल, जमिनीची क्वालिटी असेल, बागायती असेल किंवा काही असेल, हा पूर्णपणे स्वतः अभ्यास करून स्वतः व्हरायटी निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मित्रांनो, या ज्या बागायती मी 4-5 व्हरायट्या सांगितल्यात या व्हरायटींची तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे तुम्ही घेऊ शकतात. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.